सर्वांना क्लिअर दिसतंय का? सर्वांना आवाज आणि क्लिअर दिसत आहे का? ठीक आहे. तर in our previous lecture we have discussed the dimensions and dimensional analysis. In our previous lecture we have discussed the definition of dimension and we have derived the dimensions of different physical quantities such as velocity, acceleration, volume and force. त्या वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे आपण डायमेन्शन्स लास्ट लेक्चरमध्ये कॅल्क्युलेट केले होते, डिराईव्ह केले होते. आणि मी तुम्हाला एक कामही दिलं होतं की बाबा घरी गेल्यानंतर तुम्ही बाकीच्या फिजिकल क्वांटिटीचे तुमच्याकडं जो टेबल आहे आपला त्या टेबलचा यूज करून बाकी फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स तुम्हाला काढायला सांगितलं होते. काढलेत का सर्वांनी? आणि तुम्हाला मी त्याचा स्क्रीनशॉट काढून पाठवायला सांगितलं होतं, तेही केलं असेल कदाचित. एक जणांनी पाठवलं होतं फक्त. ठीक, लक्ष द्या. आज आपण डायमेन्शन्सचे युजेस शिकणार आहे. डायमेन्शनचा यूज कुठं कुठे केला जातो आणि ह्या युजेसवर आपल्याला नीट जेडब्ल्यूला बरेचसे प्रॉब्लेम्स या डायमेन्शनवर विचारले जातात. एक 4-4, 5-5 मार्काचे प्रॉब्लेम्स या युजेस ऑफ डायमेन्शनवर विचारले जातात. ठीक आहे. तर देर आर 3 युजेस ऑफ डायमेन्शन. तुम्ही काढले असतील डायमेन्शन्स वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे, हे असं गृहीत धरून पुढचा टॉपिक कन्सिडर करतोय. ठीक आहे का? मला डायमेन्शन सर्वांचे काढून द्यावे लागतील. मला सांगा, तुम्ही काढलेले आहेत का मला बाकी फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन काढून द्यावे लागतील? आपल्या क्लासमध्ये ऑलमोस्ट 28 स्टुडंट्स आहेत. त्यापैकी फक्त एक 4 ते 5 मुलं म्हणतायत की ठीक आहे आम्ही काढलेले आहेत सर, किंवा ठीक आहे. कोणीतरी मेसेज टाकला होता प्रेशरचे काढून दाखवा सर. प्रेशरचे डायमेन्शन असे काढता येते. प्रेशर ही एक डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. आणि प्रेशर म्हणजे काय? तर प्रेशर म्हणजे फोर्स पर युनिट एरिया. एखाद्या एरियावर आपण किती फोर्स अप्लाय करतोय त्याला म्हणतो आपण प्रेशर. तर फोर्स म्हणजे काय त्याचा फॉर्म्युला आपल्याला काढावा लागेल. अगोदर आपल्याला याला फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल आणि नंतर आपल्याला त्याचा प्रेशरचे डायमेन्शन्स आपल्याला काढता येतील. तर फोर्स म्हणजे काय? मास इंटू ऍक्सेलरेशन आणि डिवायडेड बाय एरिया. तर एरियाचा फॉर्म्युला काय? एरियाचा फॉर्म्युला आहे लेंथ स्क्वेअर. मी नेहमी सांगत आलोय कशाचा एरिया घ्या तुम्ही. ट्रायंगलचा एरिया घ्या, हाफ बेस इंटू हाईट. हे दोन्ही काय? लेंथ. स्क्वेअरचा एरिया घ्या, साइड स्क्वेअर. दोन्ही काय? लेंथचा स्क्वेअर. म्हणजे कोणत्याही आपण सरफेसचा एरिया जर काढायचं म्हणलं तर तो काय असतो? लेंथचा स्क्वेअर असतो, लांबीचा वर्ग असतो. एरिया ही एक फिजिकल क्वांटिटी आहे समजा, आणि ही डिपेंड आहे कशावर? लेंथ या फंडामेंटल क्वांटिटीवर. एरियाचा फॉर्म्युला आपण लिहू एल स्क्वेअर, मास इंटू ऍक्सेलरेशन फोर्सचा. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय? मास ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला एल बाय टी स्क्वेअर आणि डिवायडेड बाय एरियाचा फॉर्म्युला काय? एल स्क्वेअर. मी तर स्मॉल मध्ये लिहिले ते कॅपिटल मध्ये. ठीक आहे, तर कॅपिटल मध्ये करू. तर हे एल स्क्वेअर मधला एल आणि हा एल काय होईल? कॅन्सल होईल.
तर इथं मास डिवायडेड बाय काय टी स्क्वेअर या इथं राहिलेलं एका एल स्क्वेअरला कसं असेल मल्टिप्लिकेशन टी स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय एल. एल स्क्वेअर आणि हे एल कॅन्सल झाला तर एल स्क्वेअर मधला एक एल गेला तर इथं काय राहील एक एल राहील. तर मग आता याच्या पॉवर्स किंवा याचे युनिट लिहू फंडामेंटल युनिट. याचं फंडामेंटल मास केजी टाइम सेकंद टाइमचा स्क्वेअर म्हणून सेकंडचा स्क्वेअर लेंथ मीटर. ओके तर ह्या फंडामेंटल युनिट्सचे पॉवर्स यालाच काय म्हणू आपण त्याचे डायमेन्शन्स. तर डायमेन्शन्स ऑफ प्रेशर काय येतील किलोग्राम हे कशाचे युनिट आहे मासचं m टू पॉवर 1 मीटर वर गेल्यानंतर याला आपण असं लिहू शकतो आणखी किलोग्राम मीटर वर गेल्यानंतर काय होईल मायनस m टू पॉवर -1 आणि सेकंड पण वर गेल्यानंतर काय होईल सेकंड टू पॉवर -2. किलोग्राम कशाचे युनिट मास m टू पॉवर 1 मीटर कशाचे युनिट लेंथ m टू पॉवर n टू पॉवर -1 आणि सेकंड कशाचे युनिट टाइमचं तर t टू पॉवर -2. हे काय असतील डायमेन्शन्स कशाचे प्रेशरचे m टू पॉवर 1 l टू पॉवर -1 आणि t टू पॉवर -2. ओके हे बरोबर आहेत का चेक करून घ्या एकदा. बुक मध्ये तुम्हाला दिलेले असतील प्रेशरचे डायमेन्शन l टू पॉवर -1 t टू पॉवर m टू पॉवर 1 आणि t टू पॉवर -2 बरोबर आहे. ठीक आहे तर हे त्याचे डायमेन्शन्स असतील प्रेशरचे. असेच तुम्हाला वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन मी काढायला सांगितले होते. काही मुलांनी काढले असतील ज्यांनी काढले नाहीत त्यांनी ट्राय करा नाही जमले तर विचारा मी पुन्हा एकदा सांगेन वाटल्यास. तर नेक्स्ट आपल्याला पाहायचं युजेस ऑफ डायमेन्शन. तर ह्या डायमेन्शनचे युजेस काय आहे ह्या डायमेन्शनचा यूज करून आपण काय काय करू शकतो. तर पहिला यूज आहे uses of dimension. पहिला यूज आहे dimensions are used to check the given physical equation is dimensionally correct or not. Correct or not. तो पहिला यूज आपण डिस्कस करू आज की डायमेन्शनचा यूज काय होतो. तर एखादं फिजिकल इक्वेशन फिजिक्स मध्ये आपण बरेचसे इक्वेशन पाहणार आहे तर ते फिजिकल इक्वेशन हे बरोबर आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी देखील आपण कसे यूज करतो डायमेन्शनचा यूज करतो. आता एखादं फिजिकल इक्वेशन हे करेक्ट आहे किंवा नाही कसं ओळखायचं डायमेन्शन म्हणून. तर लक्षात द्या एखाद्या इक्वेशन मध्ये बऱ्याचशा टर्म्स असतात आणि त्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन जर सारखे असतील दोन्ही साईडच्या टर्मचे डायमेन्शन जर सारखे असतील तर त्याला आपण म्हणतो ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. एक एक्झाम्पल घेऊन सांगू आपण बुक मध्ये हे एक्झाम्पल दिलेले असेल कदाचित. v = u + at हे फिजिक्स मधलं एक कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. दिस इज अ कायनेमॅटिकल इक्वेशन इन फिजिक्स. v म्हणजे काय तर v म्हणजे व्हेलॉसिटी किंवा स्पीड म्हणू आपण याला. u म्हणजे काय इनिशियल व्हेलॉसिटी ही पण काय व्हेलॉसिटीच आहे इनिशियल. आता इनिशियल काय हे पुढे आपण शिकणार आहे. इनिशियल म्हणजे एकदम सुरुवातीचे जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेसची व्हेलॉसिटी. a म्हणजे काय तर a म्हणजे ऍक्सेलरेशन आणि t म्हणजे काय तर टाइम. ओके तिथं आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे त्याच्या लेफ्ट साइडला LHS ला काय दिली आपल्याला व्हेलॉसिटी दिली आणि राईट साइडला दोन टर्म आहेत एक u आणि दुसरी आहे at. या दोघांचं कॉम्बिनेशन तर ही आहे RHS. ठीक आहे तर राईट साइडला दोन टर्म आहेत त्यामध्ये पहिली जी टर्म आहे ती म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आहे आणि दुसरी जी टर्म आहे
ती म्हणजे आहे ॲक्सेलरेशन मल्टिप्लाइड बाय टाइम. ॲक्सेलरेशन मल्टिप्लाइड बाय टाइम. तर एखादं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही, तर ते इक्वेशन करेक्ट आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं? जर या इक्वेशनच्या दोन्ही साईडचे LHS आणि RHSच्या ज्या काही टर्म्स आहेत, LHS ला एक टर्म आहे, RHS साईडला दोन टर्म आहेत, एक U आणि दुसरी आहे ET. तर या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन जर सारखे असतील दोन्ही साईडचे, तर हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. अदरवाईज हे इक्वेशन इनकरेक्ट आहे. ओके. तर याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. होमो म्हणजे सारखे. प्रत्येक टर्मचे डायमेन्शन जर सारखे असतील तर ते इक्वेशन कसं असेल? डायमेन्शनली करेक्ट असेल. ओके. आणि जर प्रत्येक टर्मचे डायमेन्शन जर करेक्ट नसतील तर ते इक्वेशन डायमेन्शनली इनकरेक्ट असेल. ओके. त्यासाठी त्या रूलला किंवा ह्या यूजला आपण काय म्हणू शकतो? होमोजिनिटी प्रिन्सिपल. ओके. होमो मीन्स व्हॉट? सेम. प्रत्येक टर्मचे डायमेन्शन जर सारखे असतील तर त्याला म्हणू आपण इक्वेशन इज करेक्ट इक्वेशन, डायमेन्शनली और फिजिकली. तर V इक्वल्स टू आपल्याला काय दिले? U प्लस AT. मग आता आपल्याला याचे डायमेन्शन माहित पाहिजे. व्हेलॉसिटी डायमेन्शन आपण काल काढले होते. आय थिंक m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 1 आणि t टू द पॉवर -1 हे व्हेलॉसिटी डायमेन्शन. ही पण काय एक प्रकारची व्हेलॉसिटीच आहे, तर त्याची डायमेन्शन पण सेम राहतील. m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 1, t टू द पॉवर -1. इनिशियल व्हेलॉसिटी ही पण काय व्हेलॉसिटी आहे, तिचं युनिट पण काय असेल? सेंटीमीटर पर सेकंड किंवा मीटर पर सेकंड. तर तिचे डायमेन्शन पण सेम राहतील. व्हेलॉसिटी डायमेन्शन m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 1, t टू द पॉवर -1. ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन पण आपण लास्ट लेक्चरमध्ये काढले होते. ते काय होते आपले? m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 1 आणि t टू द पॉवर -2 हे आले ते ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन. आणि टाइम स्वतःही काय एक फंडामेंटल क्वांटिटी, तिचं युनिट काय? सेकंड. सेकंडचा पॉवर काय म्हणजे काय असतो? एक. तर m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 0 आणि t टू द पॉवर 1 हे टाइमचे डायमेन्शन. ठीक आहे. टाइम स्वतः एक फंडामेंटल क्वांटिटी, तिचे युनिट काय? फंडामेंटल युनिट सेकंड. सेकंडचा घातांक काय म्हणजे काय असतो? 1, म्हणून इथं t टू द पॉवर 1. ठीक आहे. टाइमचे डायमेन्शन. तसंच मास असेल, दिलेली एखादी मास क्वांटिटी दिली सेपरेट, तर मासचे डायमेन्शन m टू द पॉवर 1, l टू द पॉवर 0, t टू द पॉवर 0. लेंथ दिलेली असेल फक्त m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 1, t टू द पॉवर 0. ठीक आहे. तर इथं फक्त आपल्याला टाइम दिले, तर टाइमचे डायमेन्शन m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 0, t टू द पॉवर 1. ठीक आहे. तर आता आपण हे डायमेन्शन्स या इक्वेशन मध्ये पुटअप करू. V चे डायमेन्शन्स आपल्याला माहिती आहेत, U चे डायमेन्शन आपल्याला का माहिती आहेत, A चे डायमेन्शन माहिती आहेत, मल्टिप्लाइड बाय T चे डायमेन्शन टाइम. ओके. तर V चे डायमेन्शन्स काय आहेत? m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 1 आणि t टू द पॉवर -1. U चे डायमेन्शन्स तेच m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 1, t टू द पॉवर -1 प्लस ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 1, t टू द पॉवर -2 ठेवून देतो आपण ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन. V चे ठेवले, U चे ठेवले, A चे ठेवले. आता T चे काय आहेत? हे m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 0 आणि t टू द पॉवर 1. आता या दोघांचा काय गुणाकार आहे, आणि गुणाकारामध्ये लक्ष द्या. आता इथं m टू द पॉवर इथं 0, इथे m टू द पॉवर 0 आहे. गुणाकारामध्ये घातांकाची काय होते? बेरीज. इथे l चा आणि l चा गुणाकार आहे, t चा आणि t चा गुणाकार आहे. गुणाकारामध्ये घातांकाची काय होईल? बेरीज होईल. तर m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 1, t टू द पॉवर -1, m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 1 आणि t टू द पॉवर -1 प्लस इथं गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज. तर m टू द पॉवर 0 प्लस 0 तर 0, 0 प्लस 0 0, l टू द पॉवर इथं 1 आहे, इथं किती आहे? 0. तर 1 प्लस 0 1, 1 प्लस 0 काय? 1. इथं t टू द पॉवर किती? -2 आणि इथं +2. गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होईल. तर -2 अधिक 1 तर किती येईल? -1. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण तिन्ही टर्मचे डायमेन्शन काढले. लेफ्ट साइडचे डायमेन्शन, राईट साइडच्या पहिल्या टर्मचे डायमेन्शन आणि हे राईट साइडच्या दुसऱ्या टर्मचे डायमेन्शन. तुम्ही पाहू शकता इथं तिघांचेही डायमेन्शन कसे सारखे. तिन्ही टर्मचे डायमेन्शन्स कसे आले? नॉट क्लिअर. ठीक आहे. सांगतो मी, रिपीटही सांगतो. लक्ष द्या. डायमेन्शनचा पहिला यूज काय? डायमेन्शन वापरले जातात एखादं फिजिकल इक्वेशन हे डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही
हे समजून घेण्यासाठी. ओके, तर आपल्याला समजा एखादं फिजिकल इक्वेशन दिले, त्याच्यामध्ये बऱ्याचशा टर्म्स आहेत, लेफ्ट साईडला काही टर्म्स आहेत, राईट साईडला काही टर्म्स आहेत. तर त्या इक्वेशनच्या सर्व टर्म्सचे डायमेन्शन, राईट साईडचे टर्म्स आणि लेफ्ट साईडचे टर्म्स, या सर्व टर्म्सचे डायमेन्शन जर सारखे असतील, प्रत्येक टर्मचे डायमेन्शन जर सारखे असतील, तर त्याला म्हणतो आपण ते इक्वेशन करेक्ट आहे फिजिकली आणि डायमेन्शनली. ठीक आहे, तर लक्ष द्या, इथं आपण एक इक्वेशन घेतलंय, v इज इक्वल टू u प्लस at, हे इक्वेशन दिले. याला म्हणतात कायनेमॅटिकल इक्वेशन. तुम्ही गेल्या वर्षी मला वाटतं हे कायनेमॅटिकल इक्वेशन शिकलेलं आहात तुमच्या 10वीच्या सिलेबसमध्ये. v इज इक्वल टू u प्लस at. तर v म्हणजे काय? इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी. u म्हणजे काय? इनिशियल व्हेलॉसिटी. a ऍक्सेलरेशन आणि t टाइम. आपल्याला सांगितलंय चेक वेदर दिस इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट ऑर नॉट. चेक करा की हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही. मग आपण काय केलं, याचे डायमेन्शन्स काढले. व्हेलॉसिटी डायमेन्शन m टू पॉवर 0, l टू पॉवर 1, t टू पॉवर -2. इनिशियल व्हेलॉसिटी डायमेन्शन m टू पॉवर 0, l टू पॉवर 1, t टू पॉवर -2. ऍक्सेलरेशनचे m टू पॉवर 0, l टू पॉवर 1, t टू पॉवर -2. टाइम m टू पॉवर 0, l टू पॉवर 0, t टू पॉवर +1. तर हे काय डायमेन्शन्स आहेत, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन आणि टाइम. हे बघा, व्हेलॉसिटी डायमेन्शन आपण काढलेले आहेत बरं का अगोदरच. हे इनिशियल व्हेलॉसिटी डायमेन्शन, ही पण व्हेलॉसिटी, ही पण व्हेलॉसिटी, दोघांचे डायमेन्शन सेम आहेत. ऍक्सेलरेशनचे डायमेन्शन पण आपण काढलेले आहेत कालच्या लेक्चरमध्ये. आणि टाइमचे डायमेन्शन मी सांगतोय, टाइम इज अ फंडामेंटल क्वांटिटी. ठीक आहे, तिचं युनिट काय? सेकंद. आता पॉवर 1. टाइमचे डायमेन्शन काय येतील? m टू पॉवर 0, l टू पॉवर 0 आणि t टू पॉवर 1. m टू पॉवर 0, l टू पॉवर 1, t टू पॉवर, l टू पॉवर 0, m टू पॉवर 0, t टू पॉवर 1 हे डायमेन्शन असतं. मग आता आपल्याला हे इक्वेशन डायमेन्शनल करेक्ट आहे की नाही पाहायचं आहे. आपण ह्या इक्वेशनला असं लिहिलं, डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी इक्वल्स टू डायमेन्शन्स ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी प्लस डायमेन्शन्स ऑफ ऍक्सेलरेशन मल्टिप्लाइड बाय डायमेन्शन्स ऑफ टाइम. ओके, तर या सर्व क्वांटिटीचे डायमेन्शन आपण पुटअप केले. व्हेलॉसिटी डायमेन्शन हे ठेवून दिले, u चे डायमेन्शन हे ठेवून दिले, प्लस ऍक्सेलरेशनचे डायमेन्शन हे इथं ठेवून दिले हे, आणि मल्टिप्लाइड बाय काय? टाइमचे डायमेन्शन हे ते आपण इथं ठेवून दिले. आता या दोघांचा काय गुणाकार आहे? ऍक्सेलरेशन आणि टाइमचा गुणाकार आहे. तर डायमेन्शन्स आपण काय होईल? गुणाकार होईल. मग सारख्या क्वांटिटी, इथं मास याचा घातांक इथं 0, इथं 0 आहे, तर घातांकाची काय होते? बेरीज होती. 0 + 0 1 0, l टू पॉवर 1, l टू पॉवर 0 याचा गुणाकार घातांकाची बेरीज होईल 1 + 0 1. t टू पॉवर इथं -2 आहे, इथं t टू पॉवर 1 आहे, गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होईल -2 + 1 किती येईल? -1. तर आता पाहू शकता इथं लेफ्ट साइडचे LHS आणि राईट हँड साइड, तर प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स कसे आहेत? सारखे आहेत. तीनही टर्मचे डायमेन्शन सारखे आहेत, म्हणून हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे असं आपण लिहू शकतो. ओके, समजले? हे समजले का? कोणाला काही अडचण असेल तर विचारा प्लीज. लक्ष द्या, एखाद्या फिजिकल इक्वेशनच्या लेफ्ट आणि राईट साईडच्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन जर सारखे असतील तर ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे असं म्हणलं जातं. या प्रिन्सिपलला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. होमोजिनिटी म्हणजे सारखे, होमो मीन्स सेम. ठीक आहे, समोर चालायचं. ओके, आपण इथंच नाही थांबणार, आणखी बरेचसे आपण याच्यावरच्या अशा गोष्टी घेणार आहेत, तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल. एक पहिलं एक्झाम्पल होतं समजा. आणखी आता एक इक्वेशन मी लिहितो. तुम्हाला 10वीला कायनेमॅटिक इक्वेशन झालेली. ठीक आहे,
मी आणखी एक उदाहरण घेतोय कायनेमॅटिकल इक्वेशनचं. तुम्ही ते मला सांगा डायमेन्शनली करेक्ट असेल किंवा नाही. ठीक आहे, मी सॉल्व्ह करून देतो. एक दोन मी सॉल्व्ह करून देतो, बाकी मग तुम्ही करा वाटल्यास. ओके. म्हणजे ज्यांना लक्षात नाही आलं त्यांना आणखी एकदा सांगितल्यानंतर लक्षात येऊन जाईल. पहिलं इक्वेशन आहे यस, सॉरी आपण आता इक्वेशन घेणार यस इज इक्वल टू युटी युटी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. तर याच्यामध्ये यस म्हणजे काय? हे डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. यू इनिशियल व्हेलॉसिटी, टी टाइम, ए ऍक्सेलरेशन. आता डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स म्हणजे काय? एक प्रकारची लेंथ. हे काय? एक प्रकारची लेंथ आहे. आणि लेंथचं युनिट काय असतं? मीटर. तिचा पॉवर काय म्हणजे काय असते? एक. तर या डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन्स काय आहेत? इथं मास आहे का नाही? m टू पॉवर 0. लेंथ इथे मीटर कशाची युनिट आहे? लेंथ. एल आपण दाखवतो, त्याचा घातांक किती? एक. इथं टाइम आहे का नाही? तर टी टू पॉवर 0. म्हणजे लेंथचे किंवा डिस्टन्सचे डायमेन्शन्स काय आहेत? m टू पॉवर 0, m टू पॉवर 1, t टू पॉवर 0. तसंच टाइमचे डायमेन्शन m टू पॉवर 0, l टू पॉवर 0, t टू पॉवर 1. तसंच मासचे डायमेन्शन m टू पॉवर 1, t टू पॉवर l टू पॉवर 0 आणि t टू पॉवर 0. ठीक आहे. ही इनिशियल व्हेलॉसिटी आपण व्हेलॉसिटी डायमेन्शन काढले m टू पॉवर 0, l टू पॉवर 1 आणि t टू पॉवर -1. टाइमचे डायमेन्शन मी आता सांगितलं होतं m टू पॉवर 0, l टू पॉवर 1, सॉरी l टू पॉवर 0, t टू पॉवर 1. आणि ऍक्सेलरेशनचे डायमेन्शन पण आपण आता घेतले होते m टू पॉवर 0, l टू पॉवर 1, t टू पॉवर -2. आता हे सर्व डायमेन्शन या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करा, या इक्वेशन मध्ये पुटअप करा. डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन, डिस्टन्सचे डायमेन्शन काय? हे ठेवून द्या. काय? m टू पॉवर 0, l टू पॉवर 1, t टू पॉवर 0. ही झाली लेफ्ट हँड साइड. तसेच राईट हँड साइड. राईट हँड साइडला काय? पहिली टर्म ut, u इंटू टी. u चे डायमेन्शन m टू पॉवर 0, l टू पॉवर 1, t टू पॉवर -1. मल्टीप्लाइड बाय टी चे डायमेन्शन काय? टाइमचे डायमेन्शन m टू पॉवर 0, l टू पॉवर 0, t टू पॉवर 1. प्लस हाफ. हे हाफ घेतलं नाही घेतलं तरी चालतं, ठीक आहे, पण हाफ ठेवतो आपण. हाफ कॉन्स्टंट आहे. ए ऍक्सेलरेशनचे डायमेन्शन्स काय आहेत? हे m टू पॉवर 0, l टू पॉवर 1, t टू पॉवर -2 मल्टीप्लाइड बाय टाइम स्क्वेअर. मल्टीप्लाइड बाय टाइमचे डायमेन्शन्स काय आहेत? m टू पॉवर 0, l टू पॉवर 0, t टू पॉवर 1 आणि त्याचा काय घेतला आपण? स्क्वेअर. लक्ष द्या, इथं टाइमचा काय घेतलेला आहे? स्क्वेअर आहे, म्हणून डायमेन्शनचा पण काय घ्यावं लागेल? स्क्वेअर. आता ही टर्म जशाच तशी लिहून घेऊ आपण. m टू पॉवर 0, l टू पॉवर 1, t टू पॉवर 0. लक्ष द्या प्लीज. आता इथं गुणाकार आहे. गुणाकारामध्ये घातांकाची काय होते? बेरीज. इथे m चा घातांक 0 आहे, इथे m चा घातांक 0 आहे. 0 प्लस 0 काय येईल? 0. इथे l चा 1 आहे, इथे l चा 0 आहे. 1 प्लस 0 1. इथं t चा -1 आहे, इथं t चा +1 आहे. -1 अधिक +1 काय होईल? 0. -1 अधिक +1 0. या टर्मला आपण कंबाईन केलं. ठीक आहे. प्लस हाफ. ती टर्म आपण ॲज इट इज लिहिणार आहे. m टू पॉवर 0, l टू पॉवर 1, t टू पॉवर -2. m टू पॉवर 0, l टू पॉवर 0 आणि t टू पॉवर 1. आता लक्षात द्या, इथं याचा स्क्वेअर आहे, तर पॉवरचं काय होतं? मल्टिप्लिकेशन. 0 मल्टिप्लाइड बाय 0, 0 मल्टिप्लाइड बाय 2, 0. 0 मल्टिप्लाइड बाय 2, 0. इथं t चा पॉवर 1 आहे. 1 मल्टिप्लाइड बाय 2 किती येईल? 2. घातांकाचा काय होत असतो? गुणाकार. ठीक आहे. आता पुन्हा इथं गुणाकार आहे, तर गुणाकारामध्ये घातांकाची काय होईल? बेरीज.
तो m टू पावर 0, l टू पावर 1, t टू पावर 0, m टू पावर 0, l टू पावर 1, t टू पावर 0 प्लस हाफ. आधी m चा घातांक 0 आहे, इथं किती 0 आहे, m 0 प्लस 0 m टू पावर 0. इथे l चा घातांक 1 आहे, इथे l चा घातांक 0 आहे, तर 1 प्लस 0 1. इथं t चा घातांक -2 आहे, इथं t चा घातांक +2 आहे. इथे -2 आहे, इथं +2 आहे, तर -2 अधिक 2 0. तर इथं आपण पाहू शकता, इथं पण या तिन्ही टर्मचे डायमेन्शन्स कसे आले, सेम आले. तर म्हणून हे इक्वेशन कसं असेल, डायमेन्शनली करेक्ट असेल. तर each term on left hand side and right hand side have same dimensions. That's why this physical equation is dimensionally correct. हे इक्वेशन डायमेन्शनली कसं असेल, करेक्ट असेल. ठीक आहे. कोणाला काही कळलं नसेल तर एकदा विचारा. याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या तुम्ही. समजले का? इकडे बघा, तिथे एकदम शेवटची जी टर्म आहे तिथं टी चा स्क्वेअर आहे, डायमेन्शनचा पण स्क्वेअर करावा लागला. ठीक आहे. डायमेन्शन्स चा स्क्वेअर, घातांकाच्या काय होतो, गुणाकार, म्हणून तिथे शेवटी येतं टी स्क्वेअर. तर एक काम करा, तुम्ही एक इक्वेशन घ्या आता आणि मला ते लगेच डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही सांगा. इक्वेशन आहे, मी इथं लिहून दाखवतो, वाटल्यास तुम्ही फक्त मला सांगा करेक्ट आहे का नाही. v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as. आता v म्हणजे काय, व्हेलॉसिटी, u म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटी, a ऍक्सेलरेशन, s काय, डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट. तुम्हाला सगळ्याचे डायमेन्शन माहिती आहेत. v म्हणजे व्हेलॉसिटी, u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, a ऍक्सेलरेशन आणि s डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स, त्याचे डायमेन्शन इथे लिहिलेले आहेत. इनिशियल व्हेलॉसिटी डायमेन्शन आणि व्हेलॉसिटी डायमेन्शन दोघांचे डायमेन्शन सेम असतील. ठीक आहे. मला सांगा हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही. कॅल्क्युलेट करा. यू हॅव 2 मिनिट्स. इक्वेशन आहे v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as. हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही सांगायचं तुम्हाला. v आहे व्हेलॉसिटी, u आहे इनिशियल व्हेलॉसिटी, दोघांचे डायमेन्शन सारखेच असतील. व्हेलॉसिटी डायमेन्शन आपल्याला माहिती आहेत. a आहे ऍक्सेलरेशन, s आहे डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्सचे डायमेन्शन मी इथे काढून दाखवले तुम्हाला. s चे डायमेन्शन माहिती आहेत, ऍक्सेलरेशनचे डायमेन्शन देखील माहिती आहेत. प्लीज मला 2 मिनिटांमध्ये सांगा हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असेल का इनकरेक्ट असेल. तुम्ही काढा. तुम्हाला जमलं म्हणजे माझं काम झालं. माझं काम झालं म्हणजे तुम्हाला समजलं. जसं समजलं तुम्हाला आणखी काही याच्यावरचे प्रॉब्लेम्स घ्यावे लागतील असे, आणि याचा यूज आपल्याला काही क्रिटिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी होतो नीटचे. तर आपण उद्यापासून नीटचे प्रॉब्लेम घेणार आहेत. नीट JEE चे. ठीक है, पूजा जाधव. ठीक आहे. काय श्रुती,
काय आहे, करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे, हो नाही, फक्त करेक्ट किंवा इनकरेक्ट. मी सगळ्याचे आन्सर पाहतोय, मी आणखी सांगितलं नाही करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे तर. ठीक आहे. तुम्ही सोबत वही आणि पेन घेऊन बसता ना. पांडुरंग आर्धड, आर्धड ते करेक्ट आहे किंवा इनकरेक्ट आहे. इनकरेक्ट. ठीक आहे, पुढे आणखी दुसरे मेसेजेस. बाकी मुलं एक 3-4 मुलं पाठवतात, बाकीचे मुलं काय करतात. ठीक आहे, गवाळे इनकरेक्ट. ठीक आहे, विशाल बोबडे नॉट करेक्ट. करेक्ट आहे सुचिता पवार. ठीक आहे, पुढे आणखी मेसेजेस बाकीचे. फक्त ऑनलाईन बसू नका, फक्त मोबाईलवर. मोबाईल बाजूला ठेवून झोपता काय. देशमुख करेक्ट. ठीक आहे, राठोड इनकरेक्ट. तर हे लक्षात ठेवा, हे मी सांगतो याचा आन्सर काय आहे तर, कारण की हे मला माहिती आहे, मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ते. तर हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. अर्धड. बाकीचे लक्ष द्या, ज्यांनी ज्यांनी इनकरेक्ट सांगितले, हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. ओके, याला सॉल्व्ह करता येतं. तुम्ही व्यवस्थित करून पहा एकदा, तुम्हाला याचा आन्सर मिळून जाईल. ठीक आहे, आपली वेळ झाली का. ठीक आहे, तर काय लगेच सांगून टाकू मी. ठीक आहे, लगेच सांगून टाकतो, काही अडचण नाही. पहा, दिस इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. ते कसं आहे ते पहा. मी आता डायरेक्ट इथं खाली त्याचं सोल्युशन करतो बरं का, इथं खालच्या साईडला. तुम्ही लक्ष द्या. इकडे बघा, व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय आहेत. इनिशियल व्हेलॉसिटी आणि व्हेलॉसिटी डायमेन्शन सेम आहेत. इनिशियल व्हेलॉसिटीचे जे डायमेन्शन आहेत तेच डायमेन्शन कसे असतील व्हेलॉसिटीचे. मग m टू पॉवर 0, l टू पॉवर 1, t टू पॉवर -1 हे व्हेलॉसिटी डायमेन्शन आहे. त्याचा काय स्क्वेअर आहे, इक्वल्स टू इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटी तेच डायमेन्शन m टू पॉवर 0, l टू पॉवर 1, t टू पॉवर -1 त्याचा स्क्वेअर. इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ना, त्यांचा स्क्वेअर आहे, प्लस 2 ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचे डायमेन्शन आपण इथे काढत, हे m टू पॉवर 0, l टू पॉवर 1, t टू पॉवर -2. ज्यांचं ज्यांचं चुकलंय त्यांनी लक्ष द्या प्लीज. t टू पॉवर -2 आणि s म्हणजे काय, डिस्टन्स. डिस्टन्सचे डायमेन्शन इथं लिहिलेले आहेत मी. m टू पॉवर 0, l टू पॉवर 1, t टू पॉवर 0. इथं गुणाकार आहे, गुणाकारामध्ये घातांकाची काय बेरीज. पण एक लक्षात ठेवा, इथं या स्क्वेअरचा काय, या ब्रॅकेटचा काय स्क्वेअर आहे. m चा पॉवर किती आहे, इथं m चा घातांक 0 आहे. याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 2 न. पॉवरचं काय होत असतं, मल्टिप्लिकेशन, कारण या सगळ्यांचा काय स्क्वेअर आहे नाही. m टू पॉवर 0, 0 मल्टिप्लाइड बाय 2 काय येईल, 0. घातांकाच्या घातांकाचा गुणाकार होतो. इथे l चा घातांक 1 आहे, पुन्हा त्याचा घातांक किती, 2. तर 1 गुणिले 2 किती येईल, 2. इथं t चा घातांक -1 आहे, -1 गुणिले 2 किती येईल, -2. ओके, तसंच इथं पण m टू पॉवर 0, l टू पॉवर 2 आणि t टू पॉवर -2, कारण की इथं पण काय स्क्वेअर आहे, आणि प्लस 2. इथं गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होईल, या दोन टर्मचा गुणाकार आहे. इथे m चा घातांक 0 आहे, इथं 0 आहे. m चा घातांक काय, 0 + 0 0. l चा घातांक इथे 1 आहे, इथं 1 आहे. l 1 + 1 किती येईल, 2. इथं t चा घातांक -2 आहे आणि इथं t चा घातांक 0 आहे. -2 अधिक 0 किती येईल, -2. किती राहील, -2. घातांकाची बेरीज केली आपण. तर आता पाहू शकता, ही टर्म आणि ही टर्म, या तिन्ही टर्मचे डायमेन्शन्स कसे आहेत, सेम आहेत. तर त्यामुळं हे इक्वेशन कसं आहे, तर डायमेन्शनली करेक्ट आहे. काय काय चुकलं होतं, ज्यांनी ज्यांनी इनकरेक्ट सांगितलं होतं पाहून घ्या, काय चूक झाली असेल तर. ठीक आहे, एक दोघ जण होते ज्यांनी इनकरेक्ट. ठीक आहे, समजले का. ओके ओके, ठीक आहे. उद्या आपण आणखी काही प्रॉब्लेम्स यावरचे घेऊ उद्याच्या लेक्चरमध्ये. आता आपण इथंच थांबू. ठीक आहे.